बघते दुपारपासून? लक्ष्मणजी हाके माझ्यासोबत आहेत. आज पैठणमध्ये देखील मनोज जरांगे यांचं भाषणादरम्यान ते म्हणाले की रस्ते बंद करणं हे सगळे जे आहेत ते धनंजय मुंडे हेच करत आहेत. धनंजय मुंडे हेच रस्ते वगैरे बंद करतायत माझ्या विरोधामध्ये. तुम्ही काय करताय? मला एकच म्हणायचं आहे की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येआडून त्या संतोष देशमुखांच्या मृत्यूचं भांडवल करून त्यांना न्याय मिळाला पाहिजे का? मिळाला पाहिजे. त्यांच्या हत्येचं समर्थन कुणी करतंय का? तर नाही करत. पण त्या प्रश्नाच्या अडून संतोष देशमुखांच्या अडून त्यांच्या सख्या भावानी धनंजय देशमुखांनी सांगितलं होतं की ही जातीय भावनेतून ही हत्या झालेली नाही. तरीसुद्धा त्यांच्या अडून त्या विषयाचं भांडवल करून ते जर राजकीय अजेंडा सेट करत असतील किंवा सामाजिक एखाद्या समाजाला टार्गेट करत असतील, सामाजिक दरी निर्माण करत असतील, तर असं होऊ नये या मताचे आम्ही आहोत. त्यामुळे त्यांच्या या प्रश्नांना घुसून मारीन वगैरे कोण बोललं? हेच बोलले. कारण ह्यांना इथली व्यवस्था मान्य नाही, यांना इथली कायदा सुव्यवस्था मान्य नाही, इथले कायदे कानून मान्य नाहीत. यांनी केलं की ते सर्व चालतं. यांनी किती मोर्चे काढले आजपर्यंत, किती ठिकाणी कुठल्या चौकामध्ये आंदोलन झाली, काय बोलले, कुणाला बोलले. एक मोर्चा झाला तरी तुम्हाला एवढं वाईट वाटतं? एक आंदोलन झालं तेही सनदसर रितसर मार्गानं, कुठंही चितवणेकर कुणाचंही वक्तव्य नव्हतं, कुणीही कुणाला टार्गेट केलं नाही. तेही निदर्शनं करायची नाहीत आम्ही. बीडमधील बऱ्याच ठिकाणी या अगोदर जर पाहायला गेले तर मराठा समाजासंदर्भात जे काय आंदोलन मोर्चे पार पडले, एकटे मनोज जरांगे जे आहेत ते बोलायचं. मात्र आज राजकीय नेत्यासोबत देखील ते मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. कसं पाहता? हे बघा, राजकारण करावं, विचारावर करावं, प्रश्नावर करावं, पक्षांवर करावं. पण राजकारण एका तरुणाची हत्या झाल्यानंतर हत्येवर राजकारण तुम्ही राजकीय अजेंडे ठरवता, उटे काढता किंवा काही पूर्वग्रह काढता. मला वाटतं हे चुकीचं आहे. कारण त्या तपासावरती प्रभाव पडू शकतो, इन्फ्लुएन्स पडू शकतो. पुन्हा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची आडनावं वाचून त्यांच्या जाती काढता किंवा आरोपींच्या जातीला टार्गेट करण्याचा प्रयत्न करता. या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आम्ही महाराष्ट्रभर फिरत आहोत. संभाजीनगरमध्ये तुमचा मोर्चा पार पडल्याच्या नंतर अंजली दमानिया त्यांनी देखील वाल्मिकी अण्णा कराडांनी तुमच्यासोबतचा फोटो देखील ट्विटरवरती ट्विट केला. त्या काही सनसनाटी निर्माण करतात. त्यांनी किती आजपर्यंत भुजबळ साहेबांना केलं, खडसे साहेबांना टार्गेट केलं. त्यांनी आत्ता मुंडे साहेबांच्या पाठीमागे लागलेले आहेत. त्या आपल्या घनसावंगीचे आमदार राजेश टोपे, त्यांच्या बाबतीत काय झालं पुढं? अजितदादांच्या जलसिंचन घोटाळ्याच्या संदर्भात महाराष्ट्रभर राळ उडवून देणाऱ्या अंजलीताई दमानिया, त्याचं काय झालं पुढं? रिझल्ट काय त्याचा? सनसनाटी निर्माण करणे, याच्या पलीकडं टी व्हीचं कव्हरेज, खूप मोठ्या प्रमाणात बातम्यांमध्ये टी व्ही चॅनल्सवरती जाणं. अरे जनतेत फिरा, सामान्य माणसांमध्ये फिरा, सामान्य माणसांच्या प्रश्नांना भेडा. एवढं सोपं आहे का हे काही करायचं नाही. आज मी लातूरमध्ये, सकाळी मी परभणीमध्ये होतो, काल मी छत्रपती संभाजीनगर जालन्यामध्ये होतो, आता थोड्या वेळानं मी लातूरमध्ये जातो आहे. सर्वसामान्य माणसांचे प्रश्न काय आहेत, समस्या काय आहेत, अडचणी काय आहेत? आज त्या लातूर जिल्ह्यामधल्या टाकळी गावामध्ये एका धनगर समाजाच्या मुलाची, तरुणाची हत्या झाली. आता आम्ही तिथं जातो आहोत. अंजलीताई दमानियांना हे दिसतं? पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगरमध्ये 2 भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या गिरी गोसावी समाजातल्या 2 छोट्या चिमुरड्यांची हत्या झाली. अंजलीताई दमानियांना दिसलं? कोणतरी बडा मासा दिसतोय आणि त्याचा बळी घ्यायचा, या सिलेक्टिव्ह हेतूनं अंजलीताई दमानिया बीडमध्ये येत आहेत. त्यांना सोमनाथ सूर्यवंशीची हत्या दिसली नाही? पोलीस डिपार्टमेंटकडून झाली, ते दिसत नाही अंजलीताई दमानियांना? मला वाटतंय कुणाला तरी टार्गेट करायचं आणि कुणाचं तरी राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करायचं. आम्ही ओबीसी बांधव आहोत. आम्हाला आमदार खासदार होता येईल का? आम्हाला मंत्री होता येईल का? आमची जी माणसं तिथं आहेत त्या माणसांना वाचवणं आमचं काम आहे. या दृष्टिकोनातून आम्ही ओबीसीचे आंदोलक म्हणून, कार्यकर्ते म्हणून आम्ही आमच्या माणसांना प्रोटेक्ट करण्याच्या दृष्टिकोनातून मीडिया ट्रायल होऊन त्यांची कारकीर्द उद्ध्वस्त झाल्यानंतर माणसं निर्माण कुठून होणार? एक तर महाराष्ट्रामध्ये सिलेक्टिव्ह नेते आहेत आणि त्या नेत्यांना जर संपवलं तर मग या सगळ्या लोकांचे वाली कोण? प्रश्न कोण मांडणार? बोलणार देखील अधिकाऱ्यांची जात वगैरे काढली. याच प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आम्ही बोलतो आहोत. या एवढ्याच अधिकाऱ्यांची जात काढली, बाकीच्या अधिकाऱ्यांची जात का काढली नाही अंजलीताई दमानियांनी? रोस्टर शोधला गेला, बाकी सगळ्यांचा का रोस्टर शोधला गेला नाही? मला वाटतं हे इल्लीगल, बेकायदा
आणि काहीतरी सनसनाटी निर्माण करायची आणि एक ड्रामा उभा करायचा या भावनेतून त्यांचं हे चाललंय आणि ह्याच्या विरोधामध्येच आम्ही एक ओबीसी आंदोलक म्हणून आवाज उठवत आहोत. सत्तेतले सुरेश धस देखील आमदार मोठ्या प्रमाणामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेवरती निशाणा साधतात. ते मुंडे बंधू भगिनीवर निशाणा साधत नाहीत, ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर आणि गृह विभागावर निशाणा साधतायत, त्याच्यावर प्रश्न उपस्थित करतायत कारण त्यांना गृह विभागाचा कारभार पसंत नाही. त्यामुळं मुंडे बंधू भगिनीच्या आडून त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना टार्गेट करायचं आहे. मनोज जरांगे म्हणले की पैठणच्या आजच्या मोर्चामध्ये 25 तारखेचं माझं उपोषण होत्या त्यानंतर मी धनंजय मुंडेंना बघेन. काय मारणार आहेत? काय मिसाईल आहेत का त्यांच्याकडे? काय स्कड आहेत? काय करतायत? गोळ्या तोफगोळे टाकतायत का मारणार आहेत? काही बोलतायत ते असल्या वक्तव्यांना जास्त लक्ष देणं पण योग्य नाही. इतर कुठं मोर्चे होणार आहेत संभाजीनगरमध्ये पार? हे बघा, आम्ही सनदशीर मार्गानं आवाज उठवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कुणीतरी काहीतरी केलं म्हणून, प्रतिक्रिया म्हणून किंवा त्यांनी काही बोललं म्हणून त्याला असं नाही. आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत, कायदा मानणारी माणसं आहोत, वेगवेगळ्या समाजातल्या लोकांच्या हिताचं संरक्षण करणारी माणसं आहोत. दमानी असतील किंवा धस असतील राकेश संदर्भात या अगोदर जे खून प्रकरण परळीमध्ये झालेलं त्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा. मग काय गृह विभाग नव्हता का इथं? पोलीस डिपार्टमेंट नव्हतं का इथं? कुणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत? या प्रश्नाचं उत्तर त्यांनाच विचारा. वर्षभराचा डाटा सांगितला ना, वर्षभरामध्ये कोण होतं? काय करतं पोलीस डिपार्टमेंट? त्यांना दिसले नाहीत हे सगळं एवढं? यांना माहिती आहे तर करा ना चौकशी, यांना बोलवा आणि काढा सगळी लिस्ट. कोण कोण आरोपी आहेत बघा. आम्ही कुठं म्हणतोय काय? अहो, कोण गृहमंत्री आहे, कोण SP आहे, त्यांना प्रश्न विचारले गेले पाहिजेत. हे या आरक्षणासाठी आता उपोषणाला बसलाय, तुमची भूमिका काय? अरे कायदेशीर मागण्या कराव्यात, बेकायदा मागण्या. ओबीसीच्या आरक्षणाला कुठं धक्का लागणार असेल, जे सोशल जस्टिसच्या आजही प्रतीक्षेमध्ये आहेत, त्यांच्या जर आरक्षणाला धक्का लागणार असेल तर आम्ही सनदशीर मार्गानं संविधानाची भूमिका, कायद्याची भूमिका मांडणार. धन्यवाद. ही होती लक्ष्मण जागे यांनी दिलेल्या प्रतिक्रिया. मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्य दुजबडी, अंबेजोगाई.